ही आहे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा अवताडेमळा, वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। 1987 साली वस्तीवरची ही शाळा सुरू झाली। पहिली ते चौथीच्या या शाळेत सध्या 10 विद्यार्थी शिकतात। आनंदाने खेळतात, बागडतात, दंगा मस्तीही करतात। अवताडेमळ्यासह 4 छोट्या वस्त्या वाटेगाव ग्रामपंचायतीत येतात। साहजिकच या वस्त्यांवरील शाळांची पटसंख्या मर्यादित असते। या शाळेत दमयंती सावंत या दुसरी व चौथीच्या वर्गाला शिकवतात, तर अंजली यादव या मुख्याध्यापिका आणि तिसरीच्या शिक्षिका आहेत। त्या नियमितपणे मूल्यवर्धनच्या तासिकाही घेतात। पूर्वी त्यांनी मूल्यवर्धनच्या SRG म्हणजेच राज्य संसाधन गट प्रशिक्षक म्हणून काम केलंय। त्यांचा अनुभव तसा खासच आहे। मी एक SRG म्हणून काम केलेलं आहे आणि SRG म्हणून काम करत असताना खरोखर मूल्यवर्धन उपक्रमांतर्गत इतका सुंदर अनुभव आला। शांतीलाल मुत्ता फाउंडेशन आणि SCRT मार्फत जो मूल्यवर्धन उपक्रम राबवला जातोय त्या अंतर्गत मागच्याही वेळेस मूल्यवर्धन उपक्रमांतर्गत उपक्रम घेण्यात आले आणि त्याचाच एक अनुभव म्हणजे की मुलांचा रिस्पॉन्स खूप छान होता आणि मुलं नेहमी शिकतातच, पण आपण शिकवल्यानंतरच मुलं शिकतात असं काही नाही आहे, हे ह्या उपक्रमातून दिसून येतं। मूल्यवर्धन उपक्रमातून मुलं एकमेकांसोबत चर्चा करून शिकतात। वर्गनियम, शांतता संकेतामुळे वर्गात मुलांवर ओरडण्याची गरजच पडत नाही। त्यांचा हा अनुभव खूप काही सांगून जाणारा होता। चौथीतल्या समर्थला मूल्यवर्धन पुस्तिकेतल्या गोष्टी फार आवडतात। त्यानं सांगितलेला नियम हा वर्गनियमात समाविष्ट केलाय। मूल्यवर्धन उपक्रमांचा फक्त मुलांवर प्रभाव पडला असं नाही, तर स्वतः अंजली यांनी या उपक्रमातूनच आपल्या रागावर नियंत्रण मिळवलंय। मलाही खूप राग यायचा, म्हणजे एखादं उत्तर समजा मुलांना म्हणजे आपण खूप शिकवलं आणि मुलांना जर नाही आलं तर म्हणजे राग यायचा खूप, पण तो बऱ्याच अंशी माझा कमी झालाय। म्हणजे हा एक ड्रॉबॅक होता माझा शिक्षक असूनही, पण ह्या मूल्यवर्धन उपक्रमातून माझ्यामध्ये तो खूप छान बदल झाला। कारण घरातही माझं मग शाळेमध्ये समजा काम जास्त झालं तर घरातही चिडचिड व्हायची, रागराग व्हायचा। तो राग माझा बऱ्याच अंशी म्हणजे एक 90% माझा राग कमी झालाय। कारण ह्याच्यामध्ये जे वेगवेगळे उपाय मूल्यवर्धन उपक्रमांतर्गत आम्ही शिकलोय तर ते उपाय मी करत असते आणि त्याच्यामुळे माझ्या रागावरती नियंत्रण झालेलं आहे। अंजली यादव यापूर्वी वाळवा नंबर 2 या शाळेत होत्या। तिथं त्यांना जास्त विद्यार्थ्यांच्या मोठ्या वर्गात मूल्यवर्धन तासिकांना मज्जा यायची आणि मुलांनाही उपक्रमांची गोडी लागली होती। दिवाळीनंतर मात्र त्यांची या शाळेत बदली झाली। त्यांनी SRG प्रशिक्षण पूर्ण केलं होतं, तर सगळीकडे तालुक्यांची प्रशिक्षणं सुरू होती। शाळांमध्ये आणखी मूल्यवर्धन पुस्तिका पोहोचलेल्या नव्हत्या, पण त्यावर त्या शांत बसल्या नाहीत। उपक्रमात खंड पडू नये म्हणून त्यांनी पुस्तिकांच्या झेरॉक्स काढून मुलांना दिल्या आणि तासिका घ्यायला सुरुवात केली। तिसरीत शिकणाऱ्या जान्हवीला मूल्यवर्धन तासिका, विशेषतः पुस्तिकेतल्या गोष्टी खूप आवडतात। शिवाय शाळेत असो की घरी ती नेहमीच वर्गनियम पाळते। रोजी आणि कुत्रा ती दोघं आधी ती रोजी कुत्र्याला भेट होती, पुन्हा तिने तिच्या मम्मीला सांगितलं मला त्या कुत्र्याची भीती वाटते। मग तिनं एक दुसऱ्या दिवशी आजीला तिच्या मम्मीला घेऊन त्या कुत्र्याकडे आली। आता जसे जसे उपक्रम पूर्ण होतील तसा मुलांमध्ये बदल होईल असं त्या आवर्जून सांगतात। शिक्षिका म्हणून सगळ्यात पहिल्यांदा मला प्राऊड फील होतंय की ह्या मूल्यवर्धन उपक्रमाचा मी एक भाग झाली आहे आणि त्याच्यामुळे माझ्यात तर बदल झालाच, पण मुलांच्या मध्येही निश्चितपणे खूप सारा बदल मला दिसून येतोय। कारण आता जसे मी उपक्रम घेते त्या अनुषंगाने तरी मला बऱ्याच अंशी फरक दिसतोय आणि जसे जसे उपक्रम माझे पूर्ण होत जातील तसे तसे मुलांच्यात निश्चितच फरक झालेला मला दिसून येईल। या वस्तीवरच्या लोकांपर्यंत पोहोचायचंय। मूल्यवर्धन उपक्रमांच्या शालेय सुविधांच्या माध्यमातून पुन्हा एकदा या शाळेची पटसंख्या वाढवायची आहे असा विश्वास त्या व्यक्त करतात। माझी असते मदत, झाडतो घर